नमस्कार मित्रांनो. खरं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर हा होणारच. त्याच्यात काही प्रश्न नाही. आज आपण प्रोटेस्ट बघतोय, लाठीचार्ज होत आहे. जो दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये प्रोटेस्ट चालू आहे. त्या सगळ्या गोष्टी. तर अनेक अमानुषपणे अत्याचार करत आहे मोदी सरकार. त्यांचा देखील माझ्याकडून निषेध आहे. परंतु जेव्हा आपण एक धर्मेंद्र प्रधान हे सगळं करून मला तरी वाटतं, की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा 100% होणारच. परंतु त्यांच्या राजीनाम्यानं सिस्टम बदलणार का? माझा हा सवाल आहे. नाही. तर सिस्टम नाही बदलणार. आता प्रश्न कुठे येतो? नंबर 1 त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी आहे. तर तुम्ही त्या बघा. तर सिस्टम नाही बदलणार. तर नीट एक्झाम कोण कंडक्ट करतं? तर एन-टी-ए करतो. एन-टी-ए ही संस्था कोणाची आहे? तर गव्हर्नमेंटची आहे. तर एन-टी-ए संस्थामध्ये जेवढे पण बाकीचे मेंबर्स होते, जेवढे पण नीटच्या रिलेटेड लोक होते, सगळे जे असतील ते सगळे जवळपास सगळेच सगळे सेक्रेटरी विथ सेक्रेटरी त्या सगळ्यांचा ऑल टोटल मेंबर्स त्या सगळ्यांचा राजीनामा द्यावा आणि त्यांना सगळ्यांना निलंबित करावं, अशी आमची मागणी आहे. आणि त्या निलंबित केल्यानंतरच बाकीच्यांमध्ये धाक बसेल आणि बाकीची सिस्टीम हे सुधारू शकते. नाहीतर उद्या चालून देखील नीट एक्झाम असेल, कोणती पण एक्झाम असेल, ते लीक होणार, पेपर लीक होणार. तिथं आपल्याला माहिती नाही पडणार. ही आपल्याला माहिती पडली वस्तुस्थिती म्हणून राजीनामा झाला. परंतु नंतर राजीनामा नाही होणार. कारण की मंत्र्यांपेक्षा भ्रष्ट जर कोण असतील, तर ते एन-टी-एचे अधिकारी आहे. त्या संपूर्ण एन-टी-एच्या टीमला जेवढी टोटल टीम असेल, त्या एन-टी-एच्या टीमला, टोटलला राजीनामे देण्यासाठी भाग पाडावे, राजीनामे द्यावे सगळ्यांनी, अशी मागणी आहे.